तुम्ही आम्हाला नोटीस दिली का किंवा काढली आहे का हे दाखवा किंवा काही पत्र दाखवा, पण हे कोणतेही मी तुम्हाला देण्यास बांधील नाही या शब्दात त्यांनी आम्हाला उत्तर दिलं. आणि माझी जागा मी घेऊन राहणार, जो कोणी मध्ये येईल त्याला व्हॅन मध्ये टाका, पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्या आणि जेसीपीने सर्व झाडं उद्ध्वस्त करा, हा आदेश ते सतत देत होते. माझे आई वडील हे 70 आणि 75 वर्षाचे दोन ज्येष्ठ नागरिक आहेत. ते दोघच जण तिथे राहतात, आम्ही कोणीही तिथे राहत नाही. एकतर सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही कुठलीही इलिगल जागा तोडायला किंवा त्याच्यावर कारवाई करायला येणार असाल तर त्याची नोटीस ही देणं ही गरजेची आहे की नाहीये? काय वाटतंय तुम्हाला? ही नोटीस आम्हाला दिली गेली नव्हती. त्यात सगळ्यात दुसरी अजून गोष्ट की तिथे दोन ज्येष्ठ नागरिक राहत होते, त्यांच्यासाठी एवढा मोठा जुमला घेऊन येणं हे गरजेचे होते का? हे सगळ्यात महिला चुकीची गोष्ट आहे. आम्ही काय बोलत होतो, आम्हाला बोलण्याची संधी ही एकदाही दिली गेली नाही. आम्ही सतत 82 सालापासून ज्यावेळेस एक्वायर झालं तेव्हा आम्ही कधीही, जसं अभयदादांनी सांगितलं, आम्ही कधीही त्यांना आडकाठी केली नाही. आम्ही आनंदाने सगळी जागा दिली. आम्हाला जी काही जागा दिली 82 साली त्याच्यात सुद्धा आम्हाला आमची आखणी करून दिली नाही प्रॉपर, आम्हाला नकाशा दिला गेला नाही. प्रत्येक वेळेला नकाशा मागितल्यानंतर आम्हाला पूर्ण जमिनीचा नकाशा मिळायचा. त्याच्यामध्ये आम्ही कसं समजायचं आमची जागा कुठे आहे? म्हणजे आम्ही हातावर हात घेऊन 42 वर्ष बसून राहायचं का? की सरकार आम्हाला नकाशा देणार, त्याच्यानंतर आम्ही तिथे झाडं लावणार, तिथे आम्ही उत्पन्न घेणार. माझ्या वडिलांचं एक साधं दुकान होतं आणि आमचं मॅक्सिमम उत्पन्नाचं साधन ही आमची शेती होती. आमचं शिक्षण हे पूर्णपणे त्याच्यावर झालेलं आहे. आम्ही मग कशावर अवलंबून राहायचं? दुसरी गोष्ट म्हणजे आमची आतापर्यंत एक नागरिक म्हणून आम्हाला आमचा मुद्दा मांडायची ही संधी मिळालीच नाही, बिलकुल कधीच. कोणी आम्हाला बोलवलं पण नाही किंवा कोणी आमच्याकडे आलं पण नाही. अजूनपर्यंत सांगितलं जात आहे की तुमची मोजणी झालेली होती, तुम्हाला नोटीस पाठवलेल्या होत्या, आम्हाला एकदाही नोटीस दिली गेली नाही. जर नोटीस आम्ही घेतली नाही तर तुम्ही चिटकवून जाऊ शकता, तुम्ही पोस्टाने पाठवू शकता, इतर बरीच हे आहेत की जे नोटीस आमच्यापर्यंत पोहोचू शकते, पण आम्हाला नोटीस ही मिळालेली नाही. आम्हाला कोणतेही पत्र हे आलेले नाही. अचानक एवढ्या संख्येने लोक अचानक आक्रमण केल्यासारखे आमच्या तिकडे त्या दिवशी हजर झाले. इतकी दहशत बसली आम्हाला. म्हणजे आपल्या संविधानामध्ये हे असं आहे का? हे अशा पद्धतीने कोणावर आक्रमण करणं हे आहे का? हे नाही आहे आपल्या संविधानामध्ये. आपण नागरिक आहोत या देशाचे आणि प्रत्येकाला अधिकार आहे आपली मागणी मागण्याचा आणि आपल्यावर होणारा अन्याय किंवा त्याच्याबद्दल विचारणा करण्याचा. आम्ही चूक असो तर आम्हाला चूक होत आहे ते दाखवून द्या, आम्ही त्याच्यावर विचार करू, त्याच्यावर बसून चर्चा करू, त्याच्यावर तोडगा काढू. हे अशा पद्धतीने रिॲक्ट होणं हे चुकीचंच आहे. माझ्या मते मी शिवरायांच्या राज्यात राहते, मी शिवरायांची मुलगी आहे आणि शिवरायांच्या राज्यामध्ये हे असं वागणूक ही रयतेला कधीच दिली गेली नव्हती. कुठल्याही झाडाला हात लावणं ही परवानगीच नव्हती, कुठल्याही मावळ्यालाही परवानगीच नव्हती की कुठल्याही रयतेच्या साध्या झाडाला किंवा कुठल्याही धान्याच्या कणाला हात लावण्याची. हे योग्य चाललं आहे का शासनाकडून? वरील सगळ्या जमिनीचं बाकी सगळ्या आमच्या टेक्निकल गोष्टी आम्ही तुम्हाला सांगूच या सर्व बाबतीत. आणि माझ्या आई वडिलांनी जी 40-42 वर्ष जगवलेली, मुलांप्रमाणे जगवलेली झाडं आम्ही तोडायला देऊ का? आपण पर्यावरण प्रेमी असतो कोकणवासी, आणि कोकणवासियांना स्वतःच एक झाड तुटलं तर दुःख होतं, तर तिथे लावलेली 13 माड आणि बाकी सर्व झाडं ही मी तोडायला देऊ शकते का? किंवा माझी आई तोडायला देऊ शकते का? तर ती तिथे त्याच्यासाठी उभी राहिली तर तिला घेऊन गाडीत बसवणं हे योग्य आहे का? हे आता मी तुम्हाला विचारते की मी एक मुलगी, त्यांची मुलगी मग इथे उभी आहे कारण मला इथे यावं लागलं धावत माझ्या आई वडिलांसाठी. हे योग्य आहे का? ह्याचा जबाब आम्ही कोणाला विचारू? कारण आमच्या पुढे कोणच येत नाहीये आम्हाला याचं उत्तर देण्यासाठी. आणि ते 100 गुंठे देत असताना पहिल्या प्रथम राणे कुटुंबियांचा नकाशा तयार झाला. त्याच्यापूर्वी भूमी अभिलेख खात्याकडे राणेंची जागा कोणती सोडली त्याच्याबद्दलचा नकाशा नव्हता. आणि तो जो नकाशा तयार केला गेला तो नकाशा 70 गुंठ्याचाच आहे. आणि राणे कुटुंबियांची जी जमीन सोडलेली आहे किंवा घेतली गेलेली नाहीये ती 78 गुंठे. म्हणजे नकाशामध्ये 8 गुंठे जवळजवळ ही सरकारने ढापली म्हणूया आपण,
ही जमीन त्यांची धापली आणि त्याच्यानंतर ज्यावेळी 2012 मध्ये कोर्टाला दिली, ती कोर्टाला जागा दिली आहे 100 गुंठे असं कागदावर दिसतंय. आजच्या घडीला कोर्टाच्या नावे जी जमीन आहे ती 115 गुंठे आहे. 15 गुंठे नंतर कधी वाढीव दिली त्याच्याबद्दलचं काही कागदोपत्री कुठंच काही रेकॉर्ड नाहीये. त्यानंतर 2016 मध्ये ज्यावेळी कोर्टातला प्लॅन करायचा झाला की आता इथं बाबा कोर्ट होणार आहे आणि म्हणून जी मोजणी झाली त्या मोजणीमध्ये नकाशामध्ये कोर्टाचं क्षेत्र जवळजवळ 130 गुंठे आहे. आणि त्याच्यानंतर 2018ला आपल्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्या प्लॉटचं लेआउट केलं आणि मग त्या लेआउट मध्ये आता या घडीला 115 गुंठे कोर्टाच्या नावावर दिसते. आणि कोर्टाने जी ताब्यात घेतलेली जी जागा आहे 2012ला आणि आता जो नकाशा तयार केलेली ही जागा ह्याच्यामध्ये तफावत आहे. म्हणजे एका ठिकाणची जागा कागदोपत्री दिसते इथं ताब्यात घेतलेली आहे आणि दुसऱ्या ठिकाणी सध्याची कोर्टाला दिलेली जागा दिसते. त्याच्यामुळे हा गोंधळ होतो की कोणती जागा नेमकी घेतली कोर्टाने आणि कोणती जागा घेतलेली नाहीये, हा सगळा त्याच्यामध्ये गोंधळ निर्माण होतोय. आणि आज जर यांचा नकाशा जर करेक्ट केला, म्हणजे 70 गुंठ्याचा जर 78 गुंठ्याचा नकाशा जर तयार केला तर हा प्रश्न सुटणार आहे. हा पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की ज्या कारणासाठी यांची जागा पाहिजे त्याच्यामध्ये एक छोटासा कोपरा कोर्टाच्या इमारतीचा येतो. जर कोर्टाची इमारत 10-15 फूट जरी पुढे सरकवली तर हा प्रश्न सुटणार आहे. कारण कोर्टाकडनं वारंवार सांगितलं जातं किंवा प्रशासनाकडनं की जर कोर्टाची इमारत आता झाली नाही, काम सुरू झालं नाही तर 29 कोटी रुपयाचा आलेला निधी हा परत जाईल. त्याच्यामुळे जर 10-15 फुटांनी जर इमारत पुढे सरकवली तर काम चालू होईल, निधी परत जाण्याचा काही विषय येत नाही. बाउंड्री डिस्प्यूट जो काय असेल राणेंचा आणि शासनाच्या जमिनीचा हा नंतर सामोपचाराने चर्चेने सुद्धा सोडवता येऊ शकतो. परंतु कालचा झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. कारण कोणालाही असू दे अतिक्रमण करणाऱ्या माणसाला शासनाने तरी नोटीस दिली पाहिजे किंवा तुमचं अतिक्रमण आमच्या शासकीय जमिनीत आहे ते तुम्ही काढा, 10 दिवसात काढा, 15 दिवसात काढा, अशी एक साधारणतः नोटीस देण्याची पद्धत आहे. अशा प्रकारची कोणतीही नोटीस न देता अचानक 18 तारीखला सकाळपासून पोलीस ताफा आला आणि दुपार 3:30-4 नंतर ती प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झाली. आपला महाराष्ट्र हा संतांचा आणि असं परंपरेचा आहे. आपल्याकडे अजून काही बुलडोजर राज आलेलं नाहीये. त्याच्या माझं म्हणणं की हे राणेंचा प्रश्न नाहीये. मी जो या ठिकाणी जे म्हणतोय हा प्रश्न राणेंचा नाहीये. मी उद्या समजा एक पॉवरफुल ताकदवान माणूस असेल, मी सुद्धा उद्या सरकारकडे जाईन, सरकारला पैसे देईन आणि पोलीस प्रोटेक्शन घेईन आणि मग मला आमच्या विजयप्रभूची जागा पाहिजे असेल, मी म्हणेल चल पोलिसांना घेऊन येईन आणि ह्यांची जागा मी ताब्यात घेईन. हे असं जे काही चाललं आहे हे चुकीचं आहे. पोलिसांनी सुद्धा बघितलं पाहिजे. म्हणजे पोलीस संरक्षण देताना आजपर्यंत मी अनेक प्रकरणं बघितली. विरुद्ध पार्टीला सुद्धा बोलवलं जातं, तुझं काय म्हणणं आहे हे विचारात घेतलं जातं. या प्रकरणामध्ये कोर्टाची जी इमारत किंवा जागा ताब्यात घेण्यासाठी PWDला जे पोलीस प्रोटेक्शन दिलं गेलं त्यावेळी राणे कुटुंबियांना कुठल्याही प्रकारची पुसटशी कल्पना सुद्धा पोलिसांनी दिलं नाही. आणि माझं म्हणणं हे पोलिसांचं पहिली गोष्ट चुकलेली आहे. तुम्ही देतात ना पोलीस प्रोटेक्शन, मग विचारा त्यांना काय खरी वस्तुस्थिती आहे. उदाहरणार्थ कोणी येईल कोणाची जमीन जर काढून घेईल असं जर पद्धत ही चालू झाली तर हे आपल्या या कुडाळाला किंवा ह्या जिल्ह्याला किंवा महाराष्ट्राला हे काही भूषणावं नाही. आणि भूमी अभिलेख खात्याने 1 नव्हे 2 नव्हे 3 वेगवेगळे नकाशे राणे आणि कोर्ट असे दिलेले आहेत. मग आता प्रश्न असा पडतो की पहिला नकाशा खरा, दुसरा नकाशा खरा, तिसरा नकाशा खरा, नेमकं खरं काय? आणि आता काय नियमाप्रमाणे जर एक मोजणी कायम झालेली असेल, म्हणजे मोजणी केली म्हणून लगेच ती मंजूर होते असं नाही, तर ती भूमी अभिलेख खात्याचे अधिकारी त्यांच्याकडे स्क्रुटनी क्लार्क असतो, ती स्क्रुटनी करते, सगळं ते जुळलं आहे की नाही बघते आणि मग तो नकाशा मंजूर करते. आणि एकदा असा नकाशा मंजूर झाला की तो समजा बदलायचा असेल तर हा बदलण्याचा अधिकार ह्या तालुक्याच्या अधिकाऱ्यांना नाही, तो जिल्ह्याचा त्यांचा जो अधीक्षक आहे त्यांनी बदलला पाहिजे. अशी कोणतीही प्रक्रिया या 3 नकाशे बदलताना झालेलीच नाहीये. त्याच्यामुळे हे
मनाला वाटेल, आज मला वाटलं की ही जागा दाखवूया, उद्या मला वाटलं ती जागा दाखवूया, अशा प्रकारची भूमी अभिलेख खात्यांनी स्वतःच्या चुका लपवण्यासाठी हे सगळं केलेला हा प्रकार आहे. आणि त्याच्यामुळे प्रामुख्याने हा जो वाद जो झाला, म्हणजे आज जी कोर्टाबद्दलची, म्हणजे राणे पटकन बोलले आम्ही न्याय कोणाकडे मागायचा, ही जी कोर्टाबद्दलची लोकांमध्ये मनात असलेली जी भावना, म्हणजे एक अप्रतीची भावना जी निर्माण झाली कोर्टाच्या प्रती, याला जबाबदार कोर्टापेक्षा हे भूमी अभिलेख खातं सारखं जबाबदार आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण भूमी अभिलेख खात्याला सुद्धा जाब विचारला पाहिजे की तुम्ही हे काय चालवलंय. म्हणजे हा प्रश्न फक्त कुडाळ तालुक्यातला पुरता आहे असं नाही, किंवा शहरातला असं नाही, तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिथं जिथं जातात तिथं तिथं हे सगळं करतात. मी किंबहुना म्हणेन आमची पोटच चालतात त्यांच्यामुळे, असं हे एवढं काहीतरी करून ठेवतात. त्यामुळे ह्या भूमी अभिलेखला सुद्धा आपण या ठिकाणी जाब विचारणं आवश्यक आहे. आणि जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं पाहिजे की तुम्ही सुद्धा या ठिकाणी बघितलं पाहिजे, कारण शेवटी तुम्ही कोणासाठी आहेत, लोकांसाठी आहेत. तर ह्या लोकांसाठीच्या दृष्टिकोनातून हे बघितलं पाहिजे. ही 18 तारखेची घडामोड झाल्यानंतर राणे कुटुंबियांच्या समवेत मी आणि आमचे काही सहकारी मिळून आपण सुद्धा मदत करण्याचा त्यांना प्रयत्न केला. आमची सुद्धा आम्हाला त्यावेळेला जो सातबारा दिला ना, तो 78 गुंठ्याचा होता, पण प्रत्यक्ष जमीन जी आहे जी नकाशावर दाखवली ती 70 गुंठेच दाखवले. आणि 8 गुंठे तुम्ही कुठे गेली? कायदेशीर बाजू काय या संदर्भात आता आपण पुढे काय केलं पाहिजे, कायदेशीर बाजू या संदर्भात काय आहे ते मार्गदर्शन करा. प्रभू आता त्यांनी मोजणी नोटीस पाठवली ना, 2 दिवसात पाठवले, आणि ती सुद्धा नोटीस आम्ही सांगितलेली नव्हती. आमच्या परस्पर कोणीतरी पैसे भरले आणि ती नोटीस पाठवलेली, आणि आम्ही त्यांना दुसऱ्या दिवशी जाऊन सांगितले, कारण 8 तारखेला नोटीस दिली. एक नकाशा होय त्याने अ ब क प्रत करतात, अ आणि क असा, ब प्रत अजून आमचा देऊक नाही असा तिथे परत आम्ही केव्हा तिथे मागतलो, पण ते भूमी अभिलेख हे निव्वळ सर्वसामान्यांना लुटण्यासाठी तेथे राहतात. आणि अजून 1-2 वर्षांनी तुमच्या पण नकाशा मिळायचे अशी परिस्थिती झाली आहे. ओरस मध्ये आमच्या ह्याच्यावर केस की तुम्ही आमच्याकडे येतात आणि आमच्या तिथे दादागिरी केली, हे केली, मग आमच्यावर उलट केस घडलं. विचारा आणि सगळ्यात पहिली जी सुपीक जमीन आहे ती मुळात आमची गेलेली आहे, ज्याच्यावर आमचं उत्पन्न अवलंबून आहे. राणे साहेब, ओ राणे साहेब, आणि कोणाला द्यायची नाही तुमची जमीन 40-42 वर्ष वाढवली आहे. कालावधी तुमची जमीन मोजलेली आहे, महत्त्वाचं पॉईंट आहे. लक्षात ठेवा, आताच्या कालावधीत तुमची जमीन मोजलेली एकदा पण नाही. तुमचं पहिलं हक्क काय होता की तुमची जमीन तुमच्या शासनाने देताना मोजून तुमका वेगळी घ्यायची, तो पॉईंट पहिलं महत्वाचा. दुसरं पॉईंट असं तुमचं मुदत पण हवी कोर्टाची, मिळातच होईल बरोबर आहे. त्याच्यानंतर कोर्टाने आपली जागा बघूची असा की मला मिळतं की नाही. बरोबर, तुमची ह्या 2 गोष्टी तुमची ह्या तारीख तुमच्यावर ह्या आताच्या ह्या सांगू शकता, नाही तर कोर्टाचा आदेश असा, कोर्टाच्या आदेशामुळे मी काय करू शकत नाही असं प्रत्येक वेळी तुम्ही येऊ शकता. आणि त्यावेळी मदत करताना ही पर्यावरणावर प्रेम करणारी असते, आणि आपण उठसूट अशी झाडा बिडा काय कोण तोडणार नाही. या लोकांनी आमचा जो नकाशा मिळाला त्या नकाशामध्ये 11,000 स्क्वेअर फूटचं बांधकाम केलं करतले. तर ते 11,000 स्क्वेअर फूट म्हणजे झाली किती, 11 गुंठे जमीन झाली. तर ती 11 गुंठे जमीन तुम्ही झाडं तोडा ना, तुम्ही जवळजवळ 100 गुंठ्यामध्ये झाडं तोडून टाकलास, आणि त्याच्यामुळे पर्यावरणात ऑलरेडी इतकी भयानक परिस्थिती असा. तर त्याच्यामध्ये असं झालेला की तिकडे तुमका कल्पना नसतात, पण तिकडे इतके वन्य प्राणी असत. 3 दिवसानंतर यांच्याकडे समजा अधिकारी गेले तर आपण सर्वांनी जावा त्यांच्या घरात जायचा. आपण काय करायचं गेलो ना
जेव्हा भूमी अभिलेख कार्यालयात जमा करून दाखवलो ना तेव्हा सगळी जिल्ह्यातली यंत्रणा हलतली, तेव्हा जागा येतली, तेव्हा आमच्यावर चर्चा करून घेतली. त्यामुळे आपण सगळ्यांनी खरं जाऊया. तत्कालीन जे असल्या पाहिजे त्याने दप्तर घेऊन गेलो पाहिजे, गेलं पाहिजे. बरोबर. मी सांगते तुमका देऊळकरांचा भागवला म्हणून गेले ते लक्षात ठेवा. आता काय अधिकारी असतात ते त्याला जबाबदार असतात. लक्षात ठेवा त्या कोणची कामी आपण ओढत राहून काय नाही, आपण निर्णय ओढत राहून त्यांना न्याय मिळणार नाही. न्याय देण्यासाठी जी प्रक्रिया ती सुरू करूया असं माझं मत आहे. बरोबर. त्याप्रमाणे आता यांच्या ज्या काही बाबी यांनी याप्रमाणे केल्या असतील त्या तुम्ही स्पष्ट करा. त्या जर आमच्यावर अन्यायकारक असेल तर आम्ही त्याबाबत निश्चित न्याय देऊ. तुमच्या चुका असतील तर त्या तुम्ही दुरुस्त करून पुढे पाठवा. तुम्ही काय आम्हाला ताबडतोब जमीन मेळी करून देणार ना. तुमच्या पुढेची प्रक्रिया पण ती तुम्ही करण्याची तयारी दाखवा. ती तुम्ही तयारी दाखवली तर आमचं समाधान होईल. आणि ते लेखी द्यायला पाहिजे. लेखी स्वरूपात लेखी दिल्याशिवाय लेखी दिल्याशिवाय दिदीचा काय केला तर दाखवा. जर त्याच्यात त्यांची वहिवाट असेल तर तसा तुम्ही रिपोर्ट पाठवा. त्याच्या पुढची प्रक्रिया आम्ही करू काय ती. बरोबर आहे. तुम्ही असं काय करू शकत नाही. देऊन दे, ऐकून घ्या. ऐकून घ्या. लेखी देऊन दे. लेखी दिल्यानंतर त्यांना तुम्ही कळवचा त्यांना दमदाटी करू येता नाही म्हणून. ऐका घ्या. त्यांना 3 दिवसाची मुदत दिलेली आहे. तुमच्या तुम्ही डिपार्टमेंटली प्रस्ताव पाठवता की जागा ही डिस्प्युटेड आहे त्यामुळे ह्याच्यावर तोपर्यंत योग्य कारवाई तुमच्या मर्यादेत जे काय करता येणार आहे तेवढं तुम्ही करा. बरोबर आहे. पण तुम्ही तुमच्या अधिकारात काय करता येतील याची जाणीव आहे आम्हाला आहे. म्हणून तुम्ही ती टाळू नका. तेवढं करण्याची तयारी. राणे हे व्यक्ती ना अतिक्रमण केलेलं नाही. ते तिकडचे लँड ओनर होते. ह्या सगळ्या जमिनीचे लँड ओनर होते. हे तुमचं जे ऑफिस आहे तिथं जागा त्यांची होती. त्यांनी ज्यावेळी दान केली किंवा त्यांनी काय तुटपुंज ह्याच्या त्यावेळी ही ऑफिस झालेली आहे. लक्षात ठेवा. 10 एकर जागा त्यांची याच्यासाठी गेली आहे. एकर नाही, जवळजवळ 24 एकर जागा आहे. तुमच्या डिपार्टमेंट हायवे गेले 4 पैसे गावले. हायवे जाऊन म्हणजे 4 पैसे गावच नाही. घेऊन जातात युपी बिहार मध्ये सगळी जनता तुमच्यामुळे झाली नाही, तुमच्यामुळे झाली. 100 माणसाकडे जमलेली ना त्याच्यातल्या 50 जणांनी तुमच्या डिपार्टमेंट विषयी तक्रारी केली. 90 जणांनी किती लोकांना त्रास देतात. आज हो मनस्ताप आमच्या सगळ्यांना येऊता लागला ना. नाहक जनते काय तुम्ही काय करा पाहिजे. टेबल आणून व्हाय दाखवा. टेबल आणून व्हाय दाखवा. मोदी जो नकाशे तुम्ही मागतात देऊन करून किती पैसे खाले लोकांचे. पोलिसांकडे जो पैसे मागतात जेवढे पैसे खायला तेवढे नकाशे बनवून द्या. तिला उडता आता आमच्या घालताला आणि तुम्ही टेबल बाहेर आणा. सदर नोंदणीमध्ये लगतचे कब्जेदार यांच्या मालकीच्या मिळकतीत असलेल्या इमारतीची नोंदणी नकाशात केलेली नाही. त्याचप्रमाणे सदर नोंदणीत त्यांच्या मिळकतीचे क्षेत्र 073 हे आर आहे असे दर्शवण्यात आले. त्याचप्रमाणे सदर नोंदणी कोणतीही नोटीस त्यांना देण्यात आली नव्हती. त्याप्रमाणे 2012 मधील मोजणीतील न्यायालयाच्या जमिनीचे स्थान व 2018च्या मोजणीचे स्थान निराळे आहे. सदर मोजणीची सुद्धा नोटीस वादी याला लगत कब्जेदार म्हणून देण्यात आली नव्हती. त्याप्रमाणे न्यायालयास देण्यात आलेली जागा ही डोंगरी उताराची आहे. सदर मिळकतीत मोठ्या प्रमाणात जंगली झाडे त्याचप्रमाणे प्राण्यांचे वसतिस्थान
होती. अलीकडे सन 2023 मध्ये न्यायालयाच्या आदेशाने न्यायालयाची जमिनीची मोजणी करण्यात आली. सदरची मोजणी सदोष असल्याबाबत कुडाळ येथील ग्रामस्थ श्री राजेंद्र राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीप्रमाणे न्यायालयात दिलेल्या जमिनीची फेर मोजणी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाने करण्यात आली होती. सदर दोन्ही मोजणीवेळी लगत कब्जेदार म्हणून राणे यांना नोटीस देण्यात आल्या नव्हत्या. किंबहुना न्यायालयाने लगत कब्जेदार म्हणून राणे यांचे नाव सुद्धा देण्यात आले नव्हते. याचा अर्थ न्यायालयास त्यावेळी राणे यांची ही न्यायालयात मिळकतीस लगत आहे याची जाणीव नव्हती असे दिसून येणारे सन 2023 व 2024च्या मोजणीचे टिप्पण पाहता भूमी अभिलेख खात्याने दोन्ही मोजणीवेळी वेगवेगळी नकाशाची टिप्पणी नेल्याचे दिसून येते. तर 2023 साली केलेल्या मोजणी माननीय उप अधीक्षक भूमी अभिलेख कुडाळ कायम केलेली होती. एकदा मोजणी कायम झाल्यानंतर त्याबाबत बदल दुरुस्ती करण्याचे अधिकार हे माननीय अधीक्षक भूमी अभिलेख सिंधुदुर्ग यांना आहेत. सबब 2024 ची झालेली मोजणी व सदर मोजणीची हद्द कायम करण्याचा निर्णय हा बेकायदेशीर आहे. सबब आमचे कुडाळवासीयांचे म्हणणे आहे की राणे यांच्या वयवाटीप्रमाणे त्यांच्या हिस्साची जमिनीचे नकाशा करण्यात यावा व तोपर्यंत सन 2023 व 2024 मध्ये केलेल्या जमिनीच्या नकाशांची अंमलबजावणी स्थगित करण्यात यावी. तुमच्या ऑफिसचे लोक जो मोजणीचा अर्ज दाखवतात तर समोरची मंडळी जर म्हणतायत की हा मोजणीचा अर्जच केलेला नाही त्या माणसाने मोजणीचा अर्ज केला कोणी आम्हाला तर जिल्हाधिकारी महोदयांना उत्तर द्यावं लागेल. ओके ठीक आहे ठीक आहे. पण तुमची जी पहिली मागणी आहे कलेक्टर महोदयांनी सांगितलेले 78 तुमचं मोजून द्यायचंय त्यासाठी तुम्हाला जी जुनी ऐका तुम्ही बोला तुम्हाला मोजणीचा अर्ज करावा लागेल त्यासाठी रीतसर. ओके तुम्हाला मोजणी करून देऊ आम्ही सांगून विषय आता पुढचं वाचन. नाही साहेब आमचं काय म्हणणं आहे त्यांच्या वाढीव असेल त्याचा तुम्ही मोजणी करून त्याचा नकाशा करून त्याचा प्रस्ताव म्हणजे त्याचा 7/12 होण्यासाठी प्रस्ताव जो शासनाकडे द्यायला पाहिजे तुम्ही देऊ पाठवा जिल्हाधिकारी महोदयांकडे पाठवा. चला तिसरं वाचा. तिसरं वाचन झालं दुसरा विषय संपला. तिसरं वाचा. 2011-23 आणि 9/1/2024 आपल्या खात्याच्या संबंधित जमिनीच्या लगतच्या जमिनीची केलेली मोजणी राणे यांना नोटीस दिली नसल्याने बेकायदेशीर व अन्याय करणारी असल्याने ती स्थगित करून रद्द करावी. स्थगित करून रद्द करायचा प्रश्न नाही. ती रद्द करण्याबाबत जिल्हाधिकारी महोदयांना मी आत्ताच 257 प्रमाणे प्रपोजल पाठवतो. जिल्हाधिकारी माझा ऐका पहिले 257 प्रमाणे ती मोजणी जी रद्द होईल. साहेब एक मिनिट हे सगळं तुम्ही आम्हाला लेखी हो साहेब सगळं आम्हाला लेखी द्या. कारण आता सांगतोय का सांगतो एक मिनिट हो साहेब एक मिनिट सांगतोय का हो साहेब तुम्ही आम्ही 10 वाजल्या साहेब इथे आहोत आणि तुम्ही एक 5 मिनिट हो साहेब मगाशी देऊळकरांना ही जागा मोडण्यासंदर्भात जो हे दिला आदेश दिला होता तर त्यावेळी आता तुमच्या कर्मचाऱ्यांनी काय सांगितलं की ते आता रिटायर झाले आता त्यांना आणावं लागेल असं साहेब. नाही ना साहेब रेडकर साहेब त्यांचं एक्सप्लेनेशन घेऊ. हो साहेब तुम्ही उद्या गेल्यानंतर असं व्हायला नको. तुम्ही साहेब गेला आता झालं तुमची बदली आता आम्हाला काय ते मान्य म्हणजे आम्ही काय बंधनकारक नाही. सगळ्या मागण्या पाचही वाचून दाखवून नरेश राणे यांनी मोजणी करता केलेली मागणी व भरलेल्या पैशांची पावती व संबंधित कागदपत्रे छायांकित करून मिळावी. लगेच मिळतील 15 मिनिटात मिळतील. 2 मिनिटं श्री नरेश राणे यांच्या कुटुंबियांच्या वादग्रस्त जमिनीबाबत निर्णय होईपर्यंत या ठिकाणी कोणती हरकत न करण्याबाबत संबंधितांना म्हणजे कुणाला जिल्हाधिकाऱ्यांना. हे बघा हे माझं नाहीये जिल्हाधिकारी महोदय कोर्टाला कळवती. नाही तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवा ना. याच्या संदर्भात तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो जिल्हाधिकारी महोदयांनी दुपारी 3 वाजता कोर्ट मॅनेजर त्याच्यानंतर कोर्ट परवाच संध्याकाळी तुमच्या माहितीसाठी सांगतो कुठे गेले गणेशकर साहेब यांना तुम्ही सांगितले नाही का? सांगितले 3 वाजता मीटिंग त्यांच्या दालनात जिल्हा सत्र न्यायाधीश श्री गायकवाड साहेब आहेत त्यांच्या दालनामध्ये जिल्हाधिकारी महोदय SP साहेब आणि आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं आणि त्याच वेळेस कलेक्टर महोदयांनी तुमची पहिली मागणी जी आहे ना 78 नरेश राणे यांचं मोजणी करून द्या म्हणे. तुमचा जमिनीचा पूर्वी मोजणी झालेला जे आहे तो पोर्शन म्हणजे जो आमच्याकडे ऍज अ रेकॉर्ड म्हणून आहे तो हे करून तुमचं 7/12 वरची जे क्षेत्र आहे 78 काय ते मोजून द्यावं असं कलेक्टर महोदयांनी सांगितलेलं. त्याच्या उपर आता याच्यात मागणी जी आहे की वहिवाटीमध्ये किती क्षेत्र आहे हे मोजल्याशिवाय कळेल का? तुम्ही बोललात त्यांना बोलून दे. बोला.
ती जी मापून ऐकून घ्या. ती आम्ही वहिवाटीत आहे सध्या, ठीक आहे ना, ती धरून हो. आणि त्याचा महत्वाचा मुद्दा कुठे आडवा आला, ते 8 गुंठे जमीन आतमध्ये आमच्या घुसले आणि 13 माड वगैरे ज्या सुपीक जमीन आहे ती काढून घेतली. म्हणून आमचा तो वाद झालाय तिथे. तो बाहेरच्या नरेशजी, आता मी तुम्हाला आतली गोष्ट सांगू. जिल्हाधिकारी महोदय, माझ्या पुढचे तुम्हा लोकांना सगळे फॉर आहेत. ते काय म्हटले, ती झाडं लावलेली असतील ना, हे त्या मीटिंग मध्ये झालेला विषय, हा मी सांगायला नकोय. तसं बघायला गेलं तर त्यांनी सांगितलं ती झाडं हे करायची नाहीये. कोर्टाला सांगितलं ती झाडं शेड्यूल 1 मध्ये जर असतील, फणस वगैरे असू शकतो, फणस आहे, बरोबर आहे. आता माड शेड्यूल 1 मध्ये येत नाही. फॉरेस्टच्या नियमाप्रमाणे शेड्यूल 1 ट्री म्हणजे जे जंगली झाडं आहेत ती, म्हणजे जी जंगलामध्ये पण असतात आणि लोक लागवड पण करतात. परंतु तुम्ही जर काजू म्हटले तर काजू जंगली नाही, हा तुम्ही लागवड करतात त्याची. त्याच्यानंतर माड सुद्धा आहे, जंगली नाही माड हे झाड. आता ते तुम्ही फॉरेस्टवाल्यांकडनं क्लॅरिफिकेशन घेऊ शकता, मी काय त्याच्यावर अधिकारवाणीने बोलू शकत नाही. परंतु कलेक्टर साहेबांनी म्हणलं की त्यातली झाडं तोडायची नाही, हा विषय झालेला आहे. परंतु त्याच्या उपर सुद्धा ही तुमची तिसरी मागणी आहे ना, की झाडं तोडायचं, ऐका माझं ऐकायला घ्या, त्यांना बोलू दे. तेव्हा तिसरी मागणी जी आहे ना, ही रद्द करण्याबाबत मी आजच प्रपोजल देतो. ही जी कोर्टाची जी मोजणी झाली आणि याच्यावरतीच तुम्हाला शंका आहे लगत कब्जेदार म्हणून, तर याच्याबाबत 257 प्रमाणे जिल्हाधिकारी महोदयांना मलाच पुटअप करावं लागणार आहे, कारण मी त्यांचा टेक्निकल हँड आहे या बाबतीत. कलेक्टर साहेब मलाच विचारतील. ओके, संपला विषय. आता पुढचं शेवटचं शेवटचा मुद्दा क्लिअर होऊन दे. जी आता वादग्रस्त जमीन आहे त्यावर कुठची इमारत होऊ नये असा तुमचा रिपोर्ट जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन दे. वादग्रस्त म्हणजे 8 गुंठे जमीन आहे. बघा, मी बाकी आमचा काय, बाकी ही मागणी जी आहे ना, 5वी मागणी तुम्ही जिल्हाधिकारी महोदयांकडे मी मांडू शकतो, पण 5व्या मागणीबाबत मी तुम्हाला काही आश्वासन किंवा काही देऊ शकतो. माझे हात शासनाच्या नियमाप्रमाणे बांधले गेलेले आहेत, नेहमी लक्षात घ्या. मी इतक्यापर्यंत 4 मुद्द्यापर्यंत मी पूर्ण पॉझिटिव्हली देतोय तुम्हाला. तुम्ही 5व्या मुद्द्याला आहे ना, मी त्याच्यासाठी जबाबदार नाही. 5व्या मुद्द्याबाबत आपण भेटू शकतो. 3 वाजता मीटिंग आहे, त्याच्या अगोदर येऊन भेटू शकतो. या मागणी जी आहे ना, की आपण जी म्हणतोय 2 नंबरची मागणी, यांची वहिवाटीतली जागा, त्याच्यात उपमागणी आहे. त्यामुळे वहिवाटीचं जर यांनी प्रस्ताव दिला तर ती ऑलरेडी खालचा विषय संध्याकाळपर्यंत, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 257 प्रमाणे तिसऱ्या मागणीचं आता हे सगळं तुम्हाला आम्ही दिलं. आता आम्ही तुम्ही आम्हाला काय देणार? लेखी देतोय ना. सगळ्या विषयाची एक मिनिट, माझं म्हणणं आहे, तुम्हाला किती वेळात पाहिजे लेखी? मला 10 मिनिटाचा वेळ द्या. तुम्ही माझ्याकडे एखादी केस आणि तुम्ही जर मला म्हटले साहेब तुम्ही काय निर्णय देतात ते मला अगोदर टाईप करून दाखवा, तरच पुढे केस चालवा, असं चालेल. निवेदन आहे ना, हे निवेदन माझं म्हणणं हे तुम्ही केलं, हे नरेश राणे हा विषय एक नाहीये. जिल्ह्यातील अशा असंख्य लोकांवरती तुमच्या डिपार्टमेंटने अन्याय झाला. मला 1 मिनिट बोलू द्या. रोगम बोलू नका, एक केस घेऊन ये ना. सांगतो ना, नाव काय नावासहित सांगतो. विजय प्रभूजी, तुमचं वैयक्तिक किंवा वैयक्तिक नाही, नमस्कार. कुडाळ विकास समितीच्या सर्व सदस्यांना मी मौजे कुडाळ येथील सर्वे क्रमांक 57 बचे हिस्सा नंबर 18चे मोजणीबाबत आज कुडाळ विकास समितीने या ठिकाणी जे एक ठिय्या आंदोलन केलं होतं
त्याच्या अनुषंगाने मी त्यांना आज इथे समक्ष लेखी निवेदनच देतोय। परंतु त्याचबरोबर सांगू इच्छितो की या सर्वे नंबर 18 जो आहे हिस्सा नंबर, तर याचं जिल्हा न्यायालयाच्या अंतर्गत इथे कुडाळच्या न्यायालयासाठी ही जागा देण्यात आलेली आहे। तर त्याच्या लगत असणारे कब्जेदार श्री नरेश राणे यांची जी जागा आहे आणि त्यांची वहिवाट याच्या अनुषंगाने हा वाद उपस्थित झाला होता। आणि मला निश्चितच म्हणजे आनंद वाटतो की सर्व म्हणजे कुडाळ विकास समितीच्या अंतर्गत सर्व कुडाळचे ग्रामस्थ एकवटून त्यांनी प्रशासनातला म्हणजे मी जो जिल्ह्याचा एक प्रमुख आहे या भूमी अभिलेख विभागाचा, त्यांना या ठिकाणी यावं लागलं आणि निवेदन मी ते नम्रपणे स्वीकारलं आणि माझ्या पातळीवरती मी जे काही आमच्या तांत्रिक जे आम्ही काम करतोय त्या अनुषंगाने मी त्यांना काही लिखित स्वरूपामध्ये मी आश्वासन देत आहे। तुमचं नाव कसं आणि पद कसं? मी श्री सुजित कुमार जाधवर, मी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सिंधुदुर्ग म्हणून या ठिकाणी येऊन या सर्वे नंबर 57B चे हिस्सा नंबर 18 बाबत जे कुडाळ विकास समितीने या ठिकाणी जे आंदोलन केलेलं होतं त्यांना या ठिकाणी मी समक्ष त्यांच्या निवेदनाला मी माझं लेखी आश्वासन देत आहे। मोजणीचा अर्ज रीतसर नियमाप्रमाणे जर केला तर त्यांच्या वहिवाटीत असणारं क्षेत्र आणि आमच्या अभिलेखाप्रमाणे त्या ठिकाणी न्यायालयाची जी मोजणी झालेली आहे त्याचे अभिलेख आणि आमचे पूर्ण या सर्वे नंबर 57B चे जे अभिलेख आहेत हे बसून जर त्यांच्या याच्यामध्ये काही दुरुस्ती संभवत असेल तर ते मी जिल्हाधिकारी महोदयांकडे त्या पद्धतीने मी दुरुस्तीसाठी योग्य तो प्रस्ताव सादर करेल। आता मी त्यांना हे लेखी स्वरूपात हे निवेदन जे आहे आपण हवं तर हे वाचू शकता किंवा आता हे सर्व समक्ष मी वाचून दाखवण्यापेक्षा हे लिखित स्वरूपातच मी आपल्या कुडाळ विकास समितीला सादर करीत आहे। याच्यामध्ये मी प्रामुख्याने ज्या 4 मागण्या होत्या त्या 4 मागण्या मी त्याच्याबद्दल आश्वस्त केलेले आहे। 5वी मागणी जी आहे ही हा प्रश्न जो आहे हा माननीय जिल्हाधिकारी महोदय व जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्या अखत्यारीतला असल्याने त्याबाबत मी आपणास निश्चितपणे सांगू शकत नाही। त्याबाबत आपण जरूर तर माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना विचारणा करावी। करले जातं आणि चुकीच्या पद्धतीने केलं जातं, यावर आपण अधीक्षक काय बोलू? याबाबत मी मगाशीच आपले कुडाळ विकास समितीचे काही मेंबर्स उदाहरणार्थ ॲडव्होकेट सावंत असतील, नाईकजी असतील किंवा राणेजी असतील, आता मला किंवा प्रभूजी असतील, यांना मी आश्वस्त केलेलं आहे की एक या विभागाचा जिल्हा प्रमुख म्हणून जर या कुडाळमधील ग्रामस्थांच्या काही आमच्या विभागाविषयी आमच्या मोजणीविषयी याच्यापूर्वी झालेल्या मोजणीविषयी काही तक्रारी असतील, काही शंका असतील, कुशंका असतील किंवा काही चुकीच्या गोष्टी झालेल्या असतील त्या तुम्ही लोक जर निदर्शनास आणून देत असाल तर मी माझ्या वतीने एक लक्षात घ्या की वर्किंग डे जो आहे या वर्किंग डेला एक अधिकारी म्हणून मी तुम्हाला तितकासा वेळ देऊ शकत नाही, परंतु इंडिव्हिज्युअली कोणी जर वर्किंग डेला म्हणजे सोमवार ते शुक्रवार जर मी कार्यालयामध्ये उपस्थित असेल तर दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये येऊन आपण समक्ष एक जण येऊन ती तक्रार देऊ शकतो। त्या तक्रारीचं मी माझ्या परीने निरसन करण्याचा प्रयत्न करेल आणि निश्चितच त्या संबंधित अर्जदाराला न्यायोचित असा न्याय देण्याचा प्रयत्न करेल आणि त्यामध्ये आमच्या विभागातील अधीनस्थ कार्यालयातील कुठला अधिकारी किंवा कर्मचारी जर दोषी असेल तर त्या पद्धतीने एक जिल्हा नियंत्रण अधिकारी म्हणून त्याच्या विरुद्ध काय कार्यवाही करायची हे मी पाहिल।